हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मस्तपैकी कोकणामध्ये थंडी पडायला लागली आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. सो संध्याकाळी म्हणजे आत्ता पडायलाच लागली आहे थंडी. सो 2-4 दिवस भयानक थंडी पडते कोकणामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की थंडी ही दिवसभर असते, पण ऊन असल्यामुळे एवढी जाणवत नाही. जाणवते पण त्यातल्या त्यात कमी. सो आज आपण जो कंटेंट बघणार आहोत तो खूप मस्त आहे. कोकणातलंच एक एक वस्तू म्हणण्यापेक्षा एक साधन आहे, ज्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये होतो. तर आपण ते बघणार आहोत. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आत्ताच्या कंडिशनला कोकणामध्ये म्हणजे कुठेतरी ते आता हळूहळू कमी होत आले. म्हणजे त्याचा जो वापर आहे तो फार कमी होत चालला आहे. तर आपण तेच बघणार आहोत. ते आमच्या घरीसुद्धा आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. एक साधनच आहे, ते एक वस्तूच आहे जिचा आपण रोजच्या जीवनामध्ये वापर करतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. सो मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सो आपण जाऊया. सो तुम्ही बघतच असेल व्हिडिओमध्ये. तर हे आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे, जो आपला कंटेंट आहे आजचा, तो म्हणजे हाच आहे. सो हे आहे जातं, तुम्हाला माहिती असेल. आणि हे जात्याचं वरची जे लावतात ते. सो हे आमच्या घरातलं जातं आहे. सो आज आपण जात्याविषयी थोडक्यात थोडं बघणार आहोत. आणि ते म्हणजे आपल्याला माहीतसुद्धा असतं, पण आजच्या पिढीला जर तुम्ही बघितलंत किंवा आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर ह्याचा वापर फार कमी होतो. पण आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. खूप म्हणजे खूप व्हायचा. म्हणजे थोडक्यात जे जेवण-बिवण सगळं ह्याच्यावरती वाटण वगैरे जे काही असेल ते ह्याच्यावरती केलं जायचं. पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेल्यामुळे खूप काही असे साधन आले आहेत ज्याचा आपण वापर आता करतो आहे. हे आपण तेवढं जास्ती वापरत नाही. तर आजच्या पिढीला हे कळायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त कसला वापर केला पाहिजे. असं नाही आहे की रेग्युलर वापर केला पाहिजे, पण ज्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी केला पाहिजे त्याचा वापर आपण. तर हे आमचं आहे जातं घरातलं, तुम्ही बघू शकता. आणि हे प्युअर दगडाचं आहे. सो दगडाने कोरवून वगैरे हे बनवलेलं आहे. सो तुम्ही डिझाईन पण बघू शकता. हा स्टार आहे. आता मी ह्याच्यावर हे ठेवलं आहे, पण हा स्टार आहे. आणि हा ह्याचा ठोंबा इथला इथे असं लावतात आणि ह्याच्याने मग ते ओढलं जातं. हे त्याच्या पहिलं खाली असतं आणि हे त्याच्यावर असतं. आणि ह्याच्यामध्ये आपण जे काही धान्य दळणार आहोत ते इथे टाकलं जातं. आणि एक विशिष्ट त्याचं एक पण हे असतं की आपल्याला बारीक हवं आहे की जाड हवं आहे, ते पण आपण याच्यावर ठरवू शकतो. म्हणजे ते दळणावरती असतं. तर हे आहे आपलं जातं आणि प्युअर दगडाचं आहे, एकदम दगडाचं आहे. आणि आत्ता हे तुम्हाला फक्त घरामध्ये कोकणामध्ये जर आलात तर तुम्हाला फक्त असं बघायला मिळेल पडलेलं, पण त्याचा वापर जास्त केला नाही जात. तर आम्ही याचा जास्तीत जास्त वापर करतो. तर कधी करतो, जे कुळीथ वगैरे असतात तुम्हाला माहिती असतील, भरडणं वगैरे असतं. तर कुळीथ वगैरे भाजून याच्यावर भरडले जातात. डाळीसुद्धा भरडले जातात. तुम्हाला चणा डाळ वगैरे माहिती असेल तर ते सगळं याच्यात भरडलं जातं. तर हे याच्यावरती तुम्ही पीठसुद्धा काढू शकता किंवा भरडू पण शकता. सो याच्यावरती ते डाळी वगैरे आपण दळला जातो. आता ह्याच्यावरती आपण सगळ्या जी काही कडधान्य आहेत ते वाटू शकतो किंवा भरडू शकतो. जर आता तुम्हाला माहिती असतील जी आपली उडीद वगैरे असतात ते पण ह्याच्यावरतीच भरडले जातात. कुळीथ भरडले जातात. परत ज्या डाळी आहेत, जे मूग असतील किंवा अजून जी काही कडधान्य असतात तीसुद्धा याच्यावरती भरडली जातात. म्हणजे यांचे पीठसुद्धा ह्याच्यावर काढलं जातं. आणि पहिली लोकं ह्याच्यावरती म्हणजे म्हणजे 2 माणसं ह्याच्यावरती लागतात, कारण की हे खूप जड असतं. तर ते ओढण्यासाठी खूप वेळ जातो. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे आधीची लोकं ह्याच्यामध्ये काय करायचे, की ह्याच्यामध्ये टाकून मग ते ओढायचे आणि ओढता ओव्यासुद्धा म्हणायचे. सो अशा पद्धतीने आधीची लोकं गाणं म्हणत ओव्या म्हणत आपलं काम करायचे आणि काम पण लवकर व्हायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या आत्ता पाठ्यपुस्तकात सुद्धा आपल्याला ओव्या वगैरे आहे शिकायला. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा चित्र वगैरे असतात. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल आपला जातं, ह्याला जातं म्हणतात एकदम प्युअर. आता तर छोटी सुद्धा जातं मिळायला लागल्यात. जर तुम्ही घाटावर त्या साईडला गेलात तर त्या साईडला तुम्हाला जातं, तुम्हाला दगडीची जे काही वस्तू असेल, खलबत्ता असेल, तेही तुम्हाला उपलब्ध होईल, तुम्हाला मिळेल. पण हे जास्तीत जास्त घाटावरती बनवतात, कारण की तिकडे दगडीचं प्रमाण खूप जास्त आहे. सो तिकडे त्या वस्तू बनवल्या जातात, कोरल्या जातात मोस्टली. सो पूर्ण हे दगडाचं आहे, तुम्ही बघू शकता एकदम दगडाचं आहे. आणि हे खूप जुनं आहे, आधीचं नाही आहे, म्हणजे आमच्या आजी-आजोबांच्या काळापासून आहे. सो ह्याचा पण वापर आम्ही करतो किंवा आमच्या साईडचे लोकं वगैरे आहेत ते सुद्धा घेऊन जातात. आणि ह्याच्यावरचं तुम्ही जे काही वाटाल, म्हणजे जे काही तुम्ही पिसलेलं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याच्यावर जे काही तुम्ही दळाल ते खूप चविष्ट लागतं. कुठलीही डाळ असो, कुठलंही कुळीथ असो, एक नंबर लागतं. कारण की जी मिक्सरला जी चव नाही आहे ते आपल्या जाताला चव आहे. कारण की हे खूप
चांगल्या म्हणजे आधीपासून वापरत आलेलं एक आपलं काय म्हणता येईल एक वस्तू म्हणण्यापेक्षा एक साधन आहे. सो ह्याच्यावरती खूप चांगलं लागतं. आता थोडक्यात सांगायला झालं तर तुम्हाला माहिती असेल पाटावरचं वाटण किंवा पाटावरचं जे काही तुम्ही चटणी असेल तुम्हाला किती चविष्ट लागते तीच चव तुम्हाला ह्याच्यामध्ये लागणार नाही मिक्सरमध्ये. पण आपल्याकडे काय झालं आहे पाटावर थोडा वेळ जातो त्यामुळे आपण मिक्सर वगैरे वापरतो आणि पटकन करून टाकतो. पण कधीतरी केलं पाहिजे असं नाही की म्हणजे पूर्ण त्या ह्याच्यावरतीच केलं पाहिजे मिक्सरवरती. पण ह्या सगळ्यांचा वापर आपण केला पाहिजे. आपल्या कोकणामध्ये जेव्हा जेव्हा कधी सुरू झाला ती मला मला पण माहीत नाही. पण आधी सगळे लोकं ह्याच्यावरतीच सगळं करायचे. त्यामुळे आपण पण ती एक परंपरा आहे त्याचा त्या वस्तूंचा वापर केला पाहिजे. तर जातं आहे. आता दुसरं मी सांगितलं ते पाटावर म्हणताय. असे अनेक तुम्हाला दुसरं पण माहिती असेल जे सडतात वगैरे ते सडायचं एक ते जमिनीच्या आतमध्ये असतं तर मला त्याचं नाव नाही आठवत ते पण एक आहे. सो त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे सडतात, कण्या वगैरे सडतात. तर असे बऱ्याच वेगवेगळे वस्तू आहेत, वेगवेगळे साधन आहेत जे ज्याचा वापर करून लोकं आधी खूप चांगलं करायचे. म्हणजे त्यांचं जे काही काम असेल ते त्याच्यावरती करायचे. तर हा आहे बांबू. हा बांबू इथे लावतात, असा लावतात आणि मग हे ओढतात. तर अशा पद्धतीने हे केलं जातं. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी वापरू शकता जातं आणि मस्त पीठ वगैरे दळू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.